नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे जिल्हा परिषद अहिल्यानगरमध्ये इथे पदभरती प्रसिद्ध झालेली आहे. NHM तर्फे ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जाहिरात आहे बघा, कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे कंत्राटी पदभरती असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमची पदभरती असणार आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर तुमची ही पदभरती असणार आहे. 15वा वित्त आयोगानुसार ही तुम्हाला जाहिरात इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही सर्व पदे असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणती क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्सपिरियन्स किती लागणार आहे, तुम्हाला दरमहा इथे पेमेंट किती भेटणार आहे, किती पदे रिक्त असणार आहेत, ही सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. तर चला आता व्हिडिओला सुरू करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथेही अहिल्यानगर इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे कंत्राटी पदभरती ही असणार आहे. जाहिराती क्रमांक आहे बघा 2/2025 म्हणजे दुसरी जाहिरात इथे अहिल्यानगरमधील असणार आहे. आता इथे जाहिरातीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे सर्वात अगोदर पत्ता बघा. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे करायचा आहे. शासकीय सुट्टीचे दिवस म्हणजे रविवार वगैरे सोडून तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पोस्टाने किंवा समकक्ष दिनांक 16 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत तुम्हाला इथे हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर आता बघून घेऊ की कोणती पदे इथे भरून घेतली जाणार आहेत. तर सर्वात अगोदर पहिलं पद आहे बघा मेडिकल ऑफिसर MBBSचं हे पद असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन MBBS अशी लागणार आहे. एक्सपिरियन्स इथे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो. नंबर ऑफ पोस्ट किती आहे बघा 31 पोस्ट या पदासाठी ते भरून घेतल्या जात आहेत आणि यासाठी ₹60,000 दरमहा पगार या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे. कॅटेगरी वाईज जर बघितलं तर SC साठी 5 आहेत, ST साठी 3, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 6 आणि ओपनसाठी 13 अशी एकूण 31 पदे MBBS या पदासाठी ते मेडिकल ऑफिसर पदासाठी भरून घेतली जात आहे. दुसरं पद आहे बघा DPMचं हे पद आहे NHM अंतर्गत असणार आहे. ZP ऑफिस म्हणजे जिल्हा परिषदमध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. शैक्षणिक पात्रता या पदासाठी बघा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे या पदासाठी. याच्यासाठी जागा एकच जागा इथे रिक्त असणार आहे. विजयी उमेदवार इथे अर्ज करू शकतील आणि 35,000 या पदासाठी दरमहा तुम्हाला पेमेंट इथे दिलं जाणार आहे. तिसरं पद आहे बघा डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटरचं हे पद असेल. जिल्हा परिषद हे तुमचं पोस्टिंग ठिकाण असणार आहे. परत एज्युकेशन तुम्हाला तीच लागणार आहे. एडी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ हेच तुम्हाला एज्युकेशन या पदासाठी पण इथे लागणार आहे. एक्सपिरियन्स या दोन्ही पदासाठी कुठल्याही प्रकारचा लागणार नाही. याच्यासाठी एकच जागा रिक्त असणार आहे. ओपनसाठी इथे जागा असणार आहे आणि ₹35,000 दरमहा मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे. आता चौथं पद आहे बघा स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे. स्टाफ नर्सचं पद आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. GNM आणि BSc नर्सिंगवर तुम्ही इथे अर्ज करू शकता. एक्सपिरियन्स तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लागणार नाही. जरी असेल तर तुम्हाला ते चांगलीच गोष्ट असणार आहे. त्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शनची तुमचे जे असणार आहे ते तुमचे ते वाढू शकते, चान्सेस वाढू शकतात. आता बघा सर्वात जास्त पोस्ट या पदासाठी भरून घेतल्या जातात. जवळपास 43 पदे विद्यार्थी मित्रांनो भरली जात आहे. स्टाफ नर्स या पदासाठी 43 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहेत. GNM किंवा BSc उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला 20,000 दरमहा मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे. आता कॅटेगरी वाईज जर बघितलं तर VJ साठी 3 जागा फिमेलसाठी असणार आहेत. MT साठी 1 जागा फिमेलला आहे. SBC साठी 2 जागा फिमेलसाठी, OBC साठी 3 आहेत, ओपनसाठी 23 अशा फिमेलच्या जागा असणार आहेत. त्यामध्ये बघा SC साठी 2 आहेत, NTB साठी 1, NTC, NTD, OBC या जागेसाठी असणार आहेत 4 जागा असणार आहेत मेलसाठी आणि ओपनसाठी 5 असणार आहेत मेलसाठी. अशा प्रकारे ही कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. त्यानंतर बघा 5वं पद आहे न्यूट्रिशनिस्ट फीडिंग डेमॉन्स्ट्रेटरचं हे पद असणार आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशन तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे लागणार आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी तुम्हाला लागेल. 2 पद यासाठी रिक्त आहेत. SC साठी 1 आहे आणि VJ साठी 1 आहे. या पदासाठी 20,000 दरमहा मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा 6वं पद आहे RBSK प्रोग्रामर कोऑर्डिनेटरचं हे पद असेल. यासाठी तुम्हाला MSW किंवा MA इन सोशल सायन्स हे एज्युकेशन इथे लागेल. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. एकच पद यासाठी भरलं जात आहे. ST साठी 1 जागा
आणि 20,000 दरमहा पगार इथे दिलं जाणार आहे. 7व्या क्रमांकाचं पद आहे बघा अकाउंटंटचं हे पद असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला बी.कॉम विथ टॅली सर्टिफिकेशन इथे कंपल्सरी असणार आहे. एक्सपिरियन्स कोणताही एक्सपिरियन्स इथे लागणार नाही. 3 पदे रिक्त असणार आहेत. एस-टीसाठी 1, विजेसाठी 1 आणि ओपनसाठी प्रत्येकी 1 जागा इथे असणार आहे. आणि ₹18,000 दरमहा इथे मानधन या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा 8वं पद आहे फॅसिलिटी मॅनेजरचं हे पद आहे. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता बी इलेक्ट्रॉनिक्स अँड द कम्युनिकेशन त्याच्यामध्ये आय-टी, कॉम्प्युटर सायन्स और बी-एस-सी आय-टी, कॉम्प्युटर सायन्स और डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आय-टी, कॉम्प्युटर सायन्स अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे फॅसिलिटी मॅनेजरसाठी. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी असणार आहे. यासाठी 1 जागा रिक्त आहे. एस-सीसाठी 1 जागा आणि 17,000 दरमहा मानधन या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे. आता त्याच्यानंतरची पदे बघा 15व्या वित्त आयोगानुसारची खालची पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. याच्यामधील पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर 5th फायनान्सनुसार हे पद असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन या पदासाठी एम-बी-बी-एस किंवा बी-ए-एम-एस असणार आहे. एम-बी-बी-एस उमेदवार उपलब्ध न झाल्यास बी-ए-एम-एस उमेदवाराचा इथे विचार केला जाणार आहे. अशा प्रकारे ही क्वालिफिकेशन लागेल. यासाठी 12 पदे भरली जात आहेत. कॅटेगरी वाईज एस-सीसाठी 4, एस-टी, विजे, एन-टी-बीसाठी 1 आणि एस-बी-सीसाठी 1 आणि ओपनसाठी 4 जागा हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. त्यानंतर बघा एम-बी-बी-एससाठी 60,000 मानधन दर महिन्याला इथे दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 25,000 प्लस मॅक्झिमम इन्सेंटिव्हज 15,000 अशा प्रकारे तुम्हाला डिस्ट्रिब्युशन या पदासाठी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर दुसरं पद आहे एम-पी-डब्ल्यूचं हे पद आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता तुम्हाला 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण त्यासोबतच आरोग्य व कुक्कुट प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम अशा प्रकारचे तुम्हाला एज्युकेशन एम-पी-डब्ल्यू या पदासाठी लागेल. 23 जागा इथे भरल्या जात आहेत. इथे सर्वात जास्त जागा एम-पी-डब्ल्यूमध्ये 15व्या वित्त आयोगानुसार तुम्हाला इथे एम-पी-डब्ल्यू या पदासाठी पाहायला भेटणार आहेत. कॅटेगरी वाईज आता एस-सीसाठी 3, एस-टीसाठी 2, एन-टी-बी, एस-बी-सीसाठी 1, ओ-बी-सीसाठी 5 आणि ओपनसाठी 11 अशी तुम्हाला कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन या पदासाठी पाहायला भेटेल. आणि ₹18,000 या पदासाठी तुम्हाला मानधन दरमहा दिलं जाणार आहे. आता परत बघा तिसरं पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी हे पद असणार आहे. एज्युकेशन तुम्हाला जी-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंग दोन्ही विद्यार्थी ते अर्ज करू शकतील. 18 पदे यासाठी पण भरून घेतली जात आहे. आता कॅटेगरी वाईज एस-सीसाठी 2 आहेत, एन-टी-सीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 2 आणि ओपनसाठी 13 अशी तुम्हाला कॅटेगरी वाईज सर्व पदे इथे पाहायला भेटणार आहे. आणि बघा आता ₹20,000 दरमहा मानधन या पदासाठी पण तुम्हाला इथे दिली जाणार आहे. आता टोटल याच्यामधील 53 पदे भरून घेतली जात आहेत 15व्या वित्त आयोगानुसार. आणि तर नॉर्मली जे आहे जिल्हा परिषदे अंतर्गत इथे भरून घेतली जात आहे बघा 83 पदे ही भरून घेतली जात आहेत 15व्या वित्त आयोगानुसार 53. त्याच्यानंतर आहे बघा राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत अजून परत किती पदे भरून घेतली जाणार. तर याच्यामध्ये एकच पद भरलं जात आहे ते आहे बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर मॅनेजरचं हे पद असणार आहे. यासाठी एकच जागा रिक्त असणार आहे. शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष असेल किंवा एम-बी-ए इन हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन एकदा इथे पाहून घ्यायची आहे. अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागेल ते कोणतेही तुम्हाला डिग्री चालणार आहे. ओपनसाठी 1 जागा असणार आहे. 35,000 दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे सर्व पदे तुम्हाला इथे पाहायला भेटणार. जवळपास 14 संवर्गातील ही पदे इथे भरून घेतली जात आहेत. तर बघा ही सदरची जाहिरात आहे तुम्हाला मित्रांनो NAGRZP.government.in म्हणजे अहिल्यानगर इथे असणार आहे. नगर झडपी ही यांची वेबसाईट असणार. या वेबसाईटवर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात. सर्व माहिती इथे व्यवस्थितपणे पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आता ही जी भरती असणार आहे तुम्हाला तर माहिती आहे 11 महिने 29 दिवसासाठी कालावधीकरता ही पदभरती असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता डिमांड ड्राफ्ट काढायचा बघा. अर्जासोबत जी फीस लागणार आहे तुम्हाला ती डिमांड ड्राफ्टद्वारे ती काढून घ्यायची असणार आहे. आता ती कोणती असणार आहे तर त्या गोष्टी आपण इथे पाहून घेणार आहोत. आता संगणक अर्हता होई तर तुम्हाला एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र धारण करत असल्याचा तपशील नमूद करावा लागणार आहे. जर लागत असेल तर तुम्हाला इथे कंपल्सरी लावा लागणार आहे. लहान कुटुंब हे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. आता बघा अर्ज शुल्क जे असणार आहे ती डिमांड ड्राफ्ट म्हणजे तुम्हाला डी-डीद्वारे तुम्हाला इथे हा भरावा लागणार आहे. तर ती कशाप्रकारे उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काच्या धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथे धनादेश किंवा धनाकर्ष हे जोडणे कंपल्सरी असणार आहे.
खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन उमेदवारांसाठी असणार आहे ₹300 इथे धनादेश जोडायचा आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता ₹150 धनादेश इथे तुम्हाला जोडावा लागणार आहे. ही तुमची एक्झाम फीस इथे ॲप्लिकेशन फीस इथे असणार आहे आणि ही डिमांड ड्राफ्ट काढायचा बघा तुम्हाला इथे हा डिमांड ड्राफ्टसाठी तुम्हाला हा पत्ता असणार आहे ॲड्रेस डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी 13th फायनान्स या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर IPC कोड ही हा हा पत्ता तुम्हाला या डिमांड ड्राफ्टसाठी यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे या नावाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा उपरोक्त सर्व पदाकरता निवड प्रक्रिया गुणांकन पद्धतीनुसार खालीलप्रमाणे इथे राबविण्यात येणार आहे. सर्व पदाकरता तुम्हाला अशा प्रकारे ही तुम्हाला इथे गुणांकन पद्धती लागू करण्यात आलेली आहे. बघा आता कशा प्रकारे पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण म्हणजे शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 प्रमाणे म्हणजे 50% याच्याद्वारे तुम्हाला भेटणारे प्रपोर्शन काढले जाणार आहे. उदाहरणार्थ बघा 60% जर गुण असतील शेवटच्या वर्षात तर त्याचे 50% होतात विद्यार्थी मित्रांनो 30%. अशा प्रकारे तुमचं हे गुणांकन पद्धती इथे राबवण्यात येणार आहे. तर मॅक्झिमम तुम्हाला 50च गुण इथे भेटणार आहे. जर तुम्हाला पर्सेंटेज आउट ऑफ 100% असेल तर त्याचे तुम्हाला फायनल इयरचे 50च भेटणार आहेत. या प्रकारे तुम्हाला असेल. त्यानंतर या पदासाठी शैक्षणिक अर्हता तुमची JNMसाठी भरत असाल तर त्यापेक्षाही जास्त अर्हता असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 20 गुण इथे मिळणार आहेत. आणि शेवटी तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाचे 30 गुण भेटणार आहेत. तर बघा इथे प्रत्येक वर्षासाठी 6 गुण भेटणार आहे तुम्हाला. एका वर्षासाठी 6 गुण भेटणार आहे. जास्तीत जास्त तुम्ही 30 गुण इथे घेऊ शकता म्हणजे 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लावता येणार आहे. एकूण 100 गुणाची ही तुमची निवड प्रक्रिया इथे असणार आहे. तर सर्वांनी इथे एक्सपिरियन्स पण लावायचा आहे. जास्त एज्युकेशनचे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लावायचे आहेत. म्हणजे तुमचे ते सिलेक्शन चान्सेस वाढणार आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अहिल्यानगर इथे ही जाहिरात तुमची प्रसिद्ध करण्यात आली आहे. जवळपास वेगवेगळ्या 18 संवर्गातील 14 किंवा 15 संवर्गातील ही पदे तुम्हाला या जाहिरातीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर बघा हा अर्जाचा नमुना आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. बाकीची सर्व माहिती इथे भरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हो जो तुम्हाला अर्जाचा नमुना आहे, हा अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही व्यवस्थितपणे अर्जाचा नमुना पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि हे या PDFची लिंक पण तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर बघा आता कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत. शाळा सोडल्याचा दाखला, SSC गुणपत्रिका, HSC गुणपत्रिका, पदवी गुणपत्रिका आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी असेल. पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आधार कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा एक फोटो, जात प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग, MSCIT, छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि इतर जर डॉक्युमेंट असेल तर ती पण तुम्हाला इथे जोडायची आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा अर्जाचा नमुना इथे पाहायला भेटणार आहे. शेवटी प्रतिज्ञापत्र म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे. तर यासाठी तुम्हाला इथं किती मुले आहेत, लग्नानंतर किती मुले आहेत, हे सर्व गोष्टी इथे भरून तुम्हाला ठिकाण आणि दिनांक अर्ज करण्याच्या दिवशीचा टाकून इथे स्वाक्षरी करून तुम्हाला अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आणि या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती एकदम अचूक माहितीसोबत आणि तुम्हाला समजेल या भाषेमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करत असतो. तर या गोष्टीसाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.